नमस्कार, मी वैद्य उन्मेष डालके, डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, गाडगेनगर, अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शीतपित्त, ज्याला अर्टिकेरिया म्हणतात, त्याच्यावरती बोलूया। अंगावर पित्त उमटणे किंवा अंगावर गादी स्वरूप एक त्वचा लालसर होणे, ह्याला सामान्यतः आढळणारा हा एक त्वचा विकारच आहे। तर त्रिदोषांपैकी मुख्यतः वात व कफापासून हा त्रास उत्पन्न होतो, परंतु हे दोष काय करतात की पित्ताला प्रभावित करून ह्या त्वचा विकाराची उत्पत्ती करतात। यामध्ये त्वचेवर लालसर वर्णाचे असे चट्टे तयार होतात, त्यामध्ये प्रचंड इचिंग म्हणजे खाज असते आणि सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात। त्याभागी त्वचेवर मुंग्या चावल्यासारखा सुद्धा भास व्हायला लागतो। बरेच लोकांना ताप सुद्धा येते, डोळ्यांमध्ये लाली येणे, बेचैनी येणे, चिडचिड होणे, उलटी होणे यासारखी लक्षणं जाणवतात। आता हा त्रास कसा तयार होतो, तर पूर्वी रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा त्रास असल्यामुळे त्यामुळे विकृत पित्त रक्तामध्ये संमिश्रित होते आणि दुष्परिणाम स्वरूपात रक्तधातू दूषित व्हायला लागतात आणि त्यापासूनच शीतपित्त म्हणजे अर्टिकेरियाची उत्पत्ती होते। आता पूर्वीच्या काळात काय व्हायचं, असंच अंगावर पित्त उठलं की ते ज्याला ब्लँकेट अंगावर टाकायचे, ब्लँकेट टाकल्यामुळे घाम यायचा, घाम आला की इनडायरेक्टली काही प्रमाणात वाताचं शमन व्हायचं आणि ते इचिंग कमी होऊन जायची। आता वाताचं शमन म्हणजे मुख्य दोष आपण सांगितलेलेच आहे की वात आणि कफ आहे। वात हा सर्व शरीरामध्ये संचार करतो आणि तो संचार स्वरूपात त्या विकृत पित्ताला घेऊन फिरत असतो। मग या घामामुळे तेवढा पुरता वात कमी झाला की थोडी इचिंग कमी व्हायची। आता ही लक्षणं जास्त कोण्या लोकांमध्ये आढळतात, तर जे लोक म्हणजे काही औषधांची ज्यांना ॲलर्जी आहे किंवा सी फूड खाल्ल्याने त्रास होतो किंवा एखादा विषारी किडा चावला तर लगेच त्यांना त्रास होतो, तर अशा लोकांमध्ये हा अर्टिकेरिया शीतपित्त लगेच जाणून येतो। आता हे होण्यामागचं कारण काय, तर अति मसालेदार पदार्थ खाणं, दही, पापड, लोणची, मांसाहार, हॉटेलचे पदार्थ, अति तिखट पदार्थ अति प्रमाणात सेवन केल्यामुळे हा त्रास होतो। ह्या आजारात आपल्याला काय करायला पाहिजे, तर ह्या आजारात रक्तशुद्धी होणे गरजेचे आहे। त्यासाठी रक्तशुद्धीकर औषधी, त्वचा दोषहर तेल लावण्याकरिता आपण देतो, तसंच घृतपान करून पंचकर्मातील रक्तमोक्षण, ज्याला सिरावेद म्हणतात, ते केलं जातं। हे जर आपण केलं तर हा आजार आपला समूळात नष्ट होतो। धन्यवाद।